यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. बोबदेव घाट पोलीस मदत केंद्र फक्त नावालाच. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पुणे शहराजवळील बोबदेव घाट परिसरात उभारण्यात आलेले पोलीस मदत केंद्र सध्या केवळ नावालाच अस्तित्वात असल्याचे चित्र समोर आले. प्रत्यक्षात या ठिकाणी कोणतीही नियमित पोलीस हालचाल नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बोबदेव घाट हा निर्जन, वळणावळणाचा आणि रात्रीच्या वेळी विशेषतः धोकादायक मानला जातो. अशा ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले असले तरी ते बहुतेक वेळा बंद अवस्थेत असते. त्यामुळे अपघात, चोरी किंवा अन्य अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ मदत मिळणं कठीण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून केली जाते आहे. स्थानिकांच्या मध्ये मदत केंद्रावर पोलीस कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नाहीत. काही वेळा फलक आणि इमारत सोडली तरी कोणती हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे हे केंद्र केवळ औपचारिक पुरतेच उभे आहे का, असा सवाल उपस्थित होतो आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक, दुचाकीस्वार आणि प्रवासी ये जा करतात. रात्रीच्या वेळी काही अनुचित घटना घडल्याच्या यापूर्वीसुद्धा घटना घडलेल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर मदत केंद्र कार्यरत असणे अत्यावश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे. नागरिकांनी संबंधित पोलीस